नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, आजची तारीख आहे 8 जानेवारी आणि आपण आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव बघणार आहोत. कोणत्या बाजार समितीला कशा प्रकारे आणि किती आवक होती, किती बाजारभाव मिळाला ते आपण आजच्या व्हिडिओत बघूया. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 3,299 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,150 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 10,249 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,550 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये 515 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 9,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,461 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,300 रुपये. लासलगाव बिनसूर या बाजार समितीमध्ये 4,500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,896 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,575 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,780 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,650 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 4,150 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,780 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,525 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 3,955 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 9 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,600 रुपये. पुणे मोशी या बाजार समितीमध्ये 933 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. वाई या बाजार समितीमध्ये 20 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,800 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,200 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,875 रुपये. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 14,400 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,075 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,450 रुपये. आणि देवळा या बाजार समितीमध्ये 125 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,555 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कांद्याचे बाजारभाव बघितलेले आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.